हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत गाठीचं पिठलं, ते पण कांद्याची पात टाकून. चला तर मग करूया. मला खूप आवडतं पिठलं, भाकरीबरोबर बाजरीच्या खूप छान लागतं. आता एक कढई घेतली आहे, गॅसवर ठेवायची आहे कढई. आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. पिठल्याला थोडं तेल जास्तीचंच टाकावं, छान लागते पिठले. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे वापरणार आहोत. जिरे मोहरी करपल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे, कढीपत्त्याची पाने. पिठलं म्हटलं तर कढीपत्त्याची पाने हमखास टाकायची आहेत आपल्याला, आणि हिंग देखील जरूर टाकायचं आहे. डाळीचा कुठलाही पदार्थ असो आपण त्यामध्ये हिंग वापरणं गरजेचं आहे. आता मी लसणाच्या 10-12 पाकळ्या ठेचून घेणार आहे. इथे आलं वगैरे वापरत नाही, फक्त लसूण वापरायचं आहे. हवे असल्यास तुम्हाला लाल तिखटचं पिठलं करायचं नसल्यास तुम्ही हिरवी मिरचीची लसणाबरोबर पेस्ट करू शकतात, पण मी लाल तिखटचं पिठलं करणार आहे. तर ठेचलेलं लसूण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान. लसूण परत असताना खूप सुंदर सुवास येतोय घरामध्ये. लसूण थोडा लालसर झाला की आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. हिंग जरूर वापरायचं आहे. हिंगाने छान सुवास येतो, पिठल्याला पचायला देखील हलकं होतं. आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कांद्याची पात वापरणार आहे मी 1 वाटी. कांद्याची पात घालून पिठलं केल्यास खूप चविष्ट लागतं. याला हातून पिठलं देखील म्हटलं जातं, गाठीचं पिठलं देखील बोललं जातं, पीठ पेरून पिठलं देखील बोललं जातं. आता 1 चमचे मी लाल तिखट वापरणार आहे, 1-1.5 चमचे टाकायचं आहे. इथे हे काश्मीरी लाल तिखट आहे त्यामुळे जास्त वापरलं आहे मी. 1 चमचा हळद. हळद आणि लाल तिखट छान तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 ग्लासभर पाणी वापरणार आहे मी. 1 छोटी वाटी बेसनासाठी 1 मोठा ग्लास पाणी वापरणार आहे, म्हणजे वाटीच्या 1.5 पट पाणी आपल्याला टाकायचं आहे, बेसनाच्या 1.5 पट. हे पाणी छान उकळी येईपर्यंत उकळू द्यायचं आहे, छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी उकळत असताना एका हाताने आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि एका हाताने चमच्याच्या साहाय्याने हलवायचं आहे. या प्रकारे बेसन हे कच्चं घेतलं आहे. सगळी पीठ टाकून झाल्यानंतर त्याच्या छान गाठी फोडून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या बारीक बारीक गाठी असतात पिठल्यामध्ये, पण याचं नावच गाठीचं पिठलं आहे. चवीला अप्रतिम लागतं. पीठ घेरून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे वाफ देऊन घेऊया. छान वाफ देऊन घेतली मी. आपल्याला कितपत घट्ट हवं आहे तसं करायचं आहे. मला पातळच पिठलं आवडतं. या स्टेजला मी आता पिठलं छान शिजलं आहे. मोजून 10 ते 12 मिनिट लागले पीठ शिजण्यासाठी. आता आपण सर्व करूया मस्त गरमागरम. डिशमध्ये काढल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. बाजरीची भाकर आणि कांदा याच्याबरोबर सर्व करायचं. खूप टेस्टी लागतं, तोंडाला चव देखील येते. माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.